हे दोन मिथ खरे आहेत की खोटे? प्रोटीन खाल्ल्याने बेसिकली मसल बिल्डअप होतो. प्रोटीन खाण्याने गॉल ब्लॅडर वाढतं. तर त्याचे पथ्य काय असतात आणि रिकव्हरी कशी असते? स्ट्रक्चरल डिफेक्ट जेव्हा मेशने बुजवतो तर आपलं प्रायमरी पथ्य सगळं एकाच गोलकडे असतात की ती जाळी हल्ली नाही पाहिजे. त्यासाठी महत्त्वाचं म्हणजे आपण अप्रू तर थोडक्यात म्हणजे त्या किती किचकट असतात आणि का तुम्ही ते क्षेत्र निवडलं? आपलं ह्युमन बॉडी जी आहे, ह्युमन बॉडी इतक्या 10 ट्रिलियन सेलने बनवलेली आहे. एवढे सगळे अवयव आहेत, तर प्रत्येक अवयवाची ट्रीटमेंट ही एक वेगळी असते. प्रत्येक अवयवाचं फंक्शन वेगळं असतं. प्रत्येक अवयवाचं त्याचे आजार वेगळे. की किडनी स्टोन आणि गॉल ब्लॅडर स्टोन, तर ह्याच्यात नेमका फरक काय असतो? दोघं स्टोन्स आहे, दोघं स्टोनसारखे दिसतात, पण त्या दोघं स्टोनचं स्वरूप, त्यांचं कॉम्पोजिशन दोन्ही सेम वाटतं. अशा वेळेस आपण प्रिकॉशन म्हणून तो काढू शकतो. कारणांमध्येच ते रिकमेंड करतो. पेशंटला जर सिम्पटम नसले, रुटीन स्कॅनवर गॉलस्टोन डायग्नोज झाले, टेक्निकल बोललो की कसा स्टोन होतो, पण ऍक्च्युली आपलं काय चुकतं? ते गॉलस्टोन फॉर्मेशनचे एक तर कोलेस्ट्रॉल बायल्सचा इम्बॅलन्स, कोलेस्ट्रॉल प्रेसिपिट होणं हा एक फॅक्टर आहे. नमस्कार, पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते ब्रेन वाईज विथ डॉक्टर पल्लवी प्रसादमध्ये. मी डॉक्टर पल्लवी प्रसाद. आज आपल्याकडे आलेले आहेत डॉक्टर सुयोग भारंबे, ॲडव्हान्स लॅप्रोस्कोपिक अँड रोबोटिक सर्जन, एक्सपर्ट इन ऑल गॅस्ट्रोइंटेस्टायनल सर्जरीज. गॅस्ट्रोइंटेस्टायनल म्हणजे पोटाशी रिलेटेड ज्या पण सर्जरी असतात, अगदी नाजूक, त्यांचे एक्सपर्ट असं आपण त्यांना म्हणूया. त्यांचं आपण खूप खूप स्वागत करू. नमस्कार सर. नमस्कार. थँक्यू मॅडम, थँक्यू फॉर हॅव्हिंग मी. आणि खूप छान वाटतं इथे येऊन. थँक्यू सो मच सर. सर, आता जसं मी म्हणलं, पोटाशी रिलेटेड सगळ्या सर्जरी, तर थोडक्यात म्हणजे त्या किती किचकट असतात आणि का तुम्ही ते क्षेत्र निवडलं? आता किचकट तर तसं म्हटलं शरीर, आपलं ह्युमन बॉडी जी आहे, ह्युमन बॉडी इतक्या 10 ट्रिलियन सेलने बनवलेली आहे. एवढे सगळे अवयव आहेत, तर प्रत्येक अवयवाची ट्रीटमेंट ही एक वेगळी असते. प्रत्येक अवयवाचं फंक्शन वेगळं असतं. प्रत्येक अवयवाचं त्याचे आजार वेगळे आहेत. तर तेवढ्या सगळ्या वेगवेगळ्या आजारांचा अभ्यास एका व्यक्तीला ते शक्य नसतं. तर त्याच्यामुळे पोटामध्ये आता आपण जर गॅस्ट्रोइंटेस्टिनल ट्रॅकची जर गोष्ट केली, माउथपासून एनस म्हणजे गुदद्वारापर्यंत एक्सटेंड होते. तर त्याची लेंग्थ जवळपास 6 ते 7 मीटर एवढी मानली जाते. त्याच्यामध्ये आणि बाकीचे अवयव पण येतात, जसे लिव्हर येतं, स्वादुपिंड येतं, स्प्लीन येतं, वेगवेगळे त्याच्यामध्ये इंटेस्टाईनचे भाग असतात. या सगळ्यांचा एक एक्सटेन्सिव्ह अभ्यास करणं, या सगळ्यांचा एक्सटेन्सिव्ह आजारांचा अभ्यास करून त्याची ट्रीटमेंट करणं, हे एक वेगळं स्पेशलायझेशन फील्डच आहे. तर त्यामुळे आधीपासूनच त्या गोष्टींमध्ये मला रुची होती, म्हणून मी याच्यामध्ये स्पेशलायझेशन केलेलं आहे. आता कसं जनरल आम्ही म्हणतो पोट दुखतं आहे किंवा पेशंट म्हणतो की माझं पोट दुखतं आहे, आणि बघा, पण त्यांना माहिती नसतं की ह्या पोटात किती ऑर्गन्स आहेत आणि त्यांचे किती प्रकार, वेगळे वेगळे सगळे फंक्शन्स असतात. त्यांना फक्त मेन गोष्टी माहिती की हा आतडे असतात, लिव्हर असतं. त्याच्यात एक गॉल ब्लॅडर हा एक अवयव असतो आणि तो खूप महत्त्वाचा असतो. तर त्याच्याबद्दल थोडक्यात सांगाल का? सर, गॉल ब्लॅडर म्हणजे जे पित्ताशय आहे, ते पित्ताशय आपल्या पचनसंस्थेमधला एक महत्त्वाचा भाग आहे. तो आपल्या शरीराच्या म्हणजे पोटाच्या उजव्या आणि वरच्या बाजूला असतो, लिव्हरच्या खालच्या बाजूचा लटकलेला असतो. एक साधारण पेअर शेप्ड आपण असं म्हणतो, म्हणजे फूस असलेल्या फुगा एवढ्या त्याची शेप असतं आणि एक 30 ते 50 ml त्याची पित्त साठवण्याची त्याची कपॅसिटी असते. असं पित्ताशय नावाचं हे अवयव आहे. तर त्याचं काम जे आपण म्हणतो, त्याचं फंक्शन त्याच्यातलं एक फार युनिक आहे. कसं, आपण जे गोष्टी चरबीयुक्त पदार्थ खातो, जसं तेल, तळलेल्या गोष्टी, तुपकट गोष्टी, चीज, बटर, या सगळ्या चरबीयुक्त ज्या गोष्टी असतात, त्यांना पचवण्यासाठी पित्त म्हणजे बाईल हे खूप महत्त्वाचं घटक लिव्हर तयार करतं. ते घटक जे लिव्हरमध्ये मॅन्युफॅक्चर होतं, ते पित्ताशयामध्ये साठतं. ओके, ते साठवण्याचं काम पित्ताशयाचं आहे. त्याच्या व्यतिरिक्त दुसरं काही काम नाही. तो बेसिकली गॉल ब्लॅडरचे 2च फंक्शन आहे, स्टोरेज आणि कॉन्सन्ट्रेशन. म्हणजे पित्ताशय जे आहे, लिव्हरमध्ये जवळपास 1.5 ते 1 लिटर पित्त रोजचं तयार होतं, पण ते पित्ताशयाच्या 30 mlच्या पिशवीमध्ये ते साठण्यासाठी त्यातलं पाण्याचं प्रमाण कमी करतं. तर बेसिकली काय करतं, पाणी शोषून घेतं, त्यातला महत्त्वाचा घटक जो आहे पित्तातला, तो फक्त त्याच्यामध्ये ठेवतो. मी नेहमी माझ्या पेशंटला हे उदाहरण देतो की हे डिफरन्स एक फ्रूट ज्यूस आणि फ्रूट कॉन्सन्ट्रेट असं असतं. आपण जेवण केलं, चरबीयुक्त पदार्थ आपण जेव्हा पोटामध्ये आणि इंटेस्टाईन्समध्ये जातात, तेव्हा इंटरनल सिग्नलिंगमुळे ते योग्य वेळेला रिलीज करतं. चरबीयुक्त पदार्थ म्हणजे तेलकट तुपकट गोष्टी पचवण्यासाठी योग्य वेळेला ते रिलीज करतं, जेणेकरून आपले फॅट्स
व्यवस्थित डायजेस्ट होतात आणि ते डायजेशनमध्ये त्याला मदत होते. आता तुम्ही जसं म्हटलं की हे बरोबर पाहिजे त्या प्रमाणात ते सिक्रेट होतं आणि त्याच्यामुळे प्रॉब्लेम्स आपलं पचनाला पचनसंस्थेवर मदत होते. तर समजा ह्याच्यात बिघाड झाला तर काय होतं? आता बिघाड म्हणजे पित्ताशयाच्या फंक्शनमध्ये बिघाडचा अर्थ काय होतो, ते पाहिजे तेवढं त्या प्रमाणामध्ये रिकामं करणार नाही. याचा अर्थ एक जवळपास ज्याला गॉल ब्लॅडर इजेक्शन फ्रॅक्शन म्हणून एक गोष्ट टर्मिनॉलॉजी आहे. तर इजेक्शन फ्रॅक्शन जसं हार्टचं असतं तसंच गरज असताना पित्त केवढं पंप करतं याचं एक प्रमाण असतं. जवळ 70-80% पित्ताशय रिकामं व्हायला पाहिजे गोष्टी पचवण्यासाठी. ते जेव्हा रिकामं होत नाही तर पित्ताशयामध्ये ते पित्त साठून त्याच्यामध्ये जे पित्त आहे जे ऑलरेडी घट्ट झालेलं आहे, कारण पित्ताशयाचं मूलभूत त्याचं फंक्शन, नॅचरल फंक्शन इज कॉन्सन्ट्रेशन. इट डज नॉट डायल्यूट द बाईल. ते त्याला कॉन्सन्ट्रेट करतं. त्याच्यामुळे काय होतं, हळूहळू तिथे साठून घट्ट झालेलं पित्त आणखी घट्ट होतं, ते प्रेसिपिट होतं, त्याचं रेतीमध्ये रूपांतर होतं आणि हळूहळू ते रेती मोठी झाली की त्याचं स्टोन्समध्ये रूपांतर आणि होतं. आपण त्याला त्याला गॉल ब्लॅडर स्टोन स्टोन्स म्हणतो आपण. आता लोकांना काय वाटतं की हे गॉल ब्लॅडर स्टोन म्हणजे ह्याला काही करायची गरज नसते किंवा बरेच काळापासनं त्याला मिथ्स पण क्रिएट झालेले. त्याला कारणीभूत काही डॉक्टर्स पण आहेत की आपण म्हणतो की गरज नसताना काही सर्जरी करायलाच नको. पण पित्ताशयाची सर्जरी करणं हे का गरजेचं असतं आणि कुठल्या स्टेजला करायला पाहिजे? पण हे तर गोष्ट लक्षात घेतली की पित्ताशयाचं फंक्शन कमी झाल्यामुळे पित्ताशयामध्ये स्टोन्स होतात. त्याच्यामुळे दुसरा एक फॅक्टर कसा येतो की मुळात पित्त हे जे लिक्विड आहे त्याच्यामध्ये कोलेस्ट्रॉल शरीराच्या बाहेर पडतं. हो. तो दॅट इज अ वे टू एक्सक्रीट द एक्सेसिव्ह कोलेस्ट्रॉल फ्रॉम द बॉडी. त्याच्यामुळे पित्ताशयामध्ये जे कोलेस्ट्रॉल जे वॉटर सॉल्युबल नाही आहे, जे पाण्यामध्ये विरघळत नाही, त्याला लिक्विड अवस्थेमध्ये म्हणजे लिक्विफाईड स्टेटमध्ये ठेवण्यासाठी बाईल सॉल्ट्स नावाचे केमिकल पण लिव्हर बनवते. ते बाईल सॉल्ट्स कोलेस्ट्रॉलला लिक्विड स्टेटमध्ये ठेवतात जेणेकरून ते व्यवस्थित एक्सक्रीट होईल. काही वेगवेगळ्या कारणांमुळे जेव्हा कोलेस्ट्रॉल शरीरामध्ये वाढतं किंवा बाईल सॉल्ट्स लिव्हरच्या आजारांमध्ये जेव्हा कमी होतात, लिव्हर आणि आतड्यांच्या आजारांमध्ये जेव्हा बाईल सॉल्ट्स कमी होतात तेव्हा ह्या इम्बॅलन्समुळे पण गॉल ब्लॅडर स्टोन्स फॉर्म होतात. तो बेसिकली गॉल ब्लॅडर स्टोन्स फॉर्म होण्याचे दोन मुख्य कारण म्हणजे एकतर गॉल ब्लॅडरचं फंक्शन कमी होणे, त्याची पंपिंग कमी होणे, आणि दुसरं म्हणजे कोलेस्ट्रॉल आणि बाईल सॉल्ट्स याचं इम्बॅलन्स होणे. तर हे पित्ताशयाचे खडे तर ॲक्च्युली खड्यांसारखे, दे आर नॉट अ मिसनॉमर, ते ॲक्च्युली खड्यांसारखे दिसतात. आपल्याला भरपूर इंटरनेटवर ह्या इमेजेस अवेलेबल असतील की ते खडे काय करतात. मग पित्ताची पिशवी असते, इट्स अन ऑर्गन. ते पित्ताची पिशवी जिथे एक्सक्रीट होते पित्त, जिथे निघतं त्या नळीमध्ये, तिथे जर अडकलं, वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या लेवल्सला अडकलं, त्याचे वेगवेगळे कॉम्प्लिकेशन्स असतात. ते कॉम्प्लिकेशन्सबद्दल आपण बोलूया. तर हे जे गॉलस्टोन्स होतात, ते गॉलस्टोन्स त्याच्या वेगवेगळ्या लेवलला कसे अडकतात, त्याच्याहून काय काय सिम्टम्स तयार होतात, त्या सिम्टम्समुळे पुढे कॉम्प्लिकेशन्स काय तयार होतात याच्याबद्दल मी जरा सांगेल. तर आता पित्ताशयाचं जे तोंड असतं ज्याच्यातून ते बाहेर निघतं पित्त नळीमध्ये, त्या ठिकाणी जर तो स्टोन अडकला तर खूप सिव्हिअर पेन, ज्याला अक्यूट कोलिसिस्टायटिस किंवा बिलेरी कोलिक आपण म्हणतो, तर ते होण्याची शक्यता असते. ती अत्यंत सिव्हिअर कंडिशन आहे. पेशंटला तेव्हा पोटामध्ये खूप दुखतं, कारण मुळात पित्त बाहेर पडण्याच्या ठिकाणी जो ऑब्स्ट्रक्ट करतं, त्या ऑब्स्ट्रक्शनमुळे पित्ताशयाचं कॉन्ट्रॅक्शन वाढतं आणि ते कॉन्ट्रॅक्शन कोलिकी पेन म्हणून ते मॅनिफेस्ट होतं. आता त्याच्याने काय होतं, पित्ताशयावर सूज वाढते, ज्याला आपण अक्यूट कोलिसिस्टायटिस म्हणतो. ती सूज वाढल्यामुळे पित्ताशय फुगलेलं पित्ताशय, समजा तो स्टोन निघालाच नाही, तो बाजूला पडलाच नाही, आणि काही कारणास्तव शरीराच्या डिफेन्स मेकॅनिझम्सने, डायबिटीस म्हणा किंवा इम्युनोसप्रेस जे लोक असतात त्यांनी जर ते फंक्शन व्यवस्थित केलंच नाही तर ते पित्ताशय फुगून ते फुटण्याची शक्यता असते, जेणेकरून ते पोटामध्ये पित्त जाऊन सेप्टिक होण्याची शक्यता असते. ते पहिलं कॉम्प्लिकेशन आहे. दुसरं, तो इफ द स्टोन इज स्मॉल इनफ की त्या छोट्याशा तोंडातून तो नळीमध्ये जर पास झाला तर ती नळी लिव्हरपासून इंटेस्टाईनपर्यंत पित्त पोचवते. तिथं जर तो जाऊन अडकला, ऑब्स्ट्रक्टिव्ह जॉन्डिस तयार होतो. तर ऑब्स्ट्रक्टिव्ह जॉन्डिसमध्ये वेगळ्या प्रकारचे कॉम्प्लिकेशन्स होतात. पूर्ण डोळे पिवळे होतात, पूर्ण अंगावरती खाज येते, पचनसंस्था बिघडते. ते ऑब्स्ट्रक्टिव्ह जॉन्डिस असताना तिथे इन्फेक्शन झालं तर ती पुढची कंडिशन आहे ज्याला कोलॅन्जायटिस म्हणतो, विच इज अ व्हेरी लाईफ थ्रेटनिंग कंडिशन इन एनी एज ग्रुप. म्हणजे ते अगदी यंग व्यक्ती म्हणा का ओल्ड व्यक्ती म्हणा, कोलॅन्जायटिस झालेल्या व्यक्तीला लगेच ICU ॲडमिशन आणि इमिडिएट प्रोसिजर करायची गरज पडते. हे त्याचा दुसरा सिम्पटम आहे म्हणजे जॉन्डिस.
तिसरी गोष्ट म्हणजे तीच पित्ताची नळी खाली इंटेस्टाईनला ओपन होईपर्यंत स्वादुपिंड जो एक अजून पचनाचा महत्त्वाचा ऑर्गन आहे, तिकडून पाचकरस आणणारी जी नळी आणि पित्ताची नळी हे दोघं काही 1-2 सेंटीमीटरसाठी एकत्र होऊन मग ते इंटेस्टाईनमध्ये ओपन होतात. त्या कॉमन चॅनलमध्ये जर पित्ताचा खडा अडकला, बॅकफ्लोचा प्रेशरचा इफेक्ट पॅनक्रियासवर जाऊन पॅनक्रियासवर पण सूज येऊ शकते, ज्याला आपण पॅनक्रियाटायटिस म्हणतो. आणि पॅनक्रियाटायटिस मुळातच एक खूप घातक आजार समजला जातो, कारण तो अनप्रेडिक्टेबल असतो. बाहेरून पेशंटला फक्त जरी पेन होत असेल किंवा फक्त वॉमिटिंग 1-2 जरी झाल्या असतील, त्याचं रूपांतर कोणामध्ये आणि कधी सिव्हिअर लाईफ थ्रेटनिंग कंडिशनमध्ये होईल ही अनप्रेडिक्टेबल खूप असतं. त्याच्यामुळे पॅनक्रियाटिस इज अ व्हेरी ड्रेडेड कॉम्प्लिकेशन. त्यामुळे ह्या गोष्टी, गॉल स्टोन आपण जे खूप इझिली म्हणतो पित्ताशयाचा खडा आहे, ट्रीटमेंट करायची गरज नाही आहे, ते पण ह्या सिमिंगली एसिम्प्टोमॅटिक किंवा सिम्पल स्टोनचे हे सगळे घातक रूप जेव्हा समोर येतात ना, तेव्हा त्याची ट्रीटमेंट अतिशय किचकट होतं. ज्या लोकांमध्ये गॉलब्लॅडर स्टोन्स डिटेक्ट होतात त्यामध्ये ती ट्रीटमेंट करणं ह्या कारणांसाठी महत्त्वाचे असते. कारण मुळात तो आजार टेक्निकली एवढा डिफिकल्ट नाही आहे ट्रीट करायला अर्ली स्टेजेसमध्ये, आणि त्याचे कॉम्प्लिकेशन रेट्स आणि त्याच्यातून लाईफ थ्रेटनिंग कॉम्प्लिकेशन होण्याचे रेट्स खूप जास्त असतात. त्याच्यामुळे ती ट्रीटमेंट करणं खूप महत्त्वाचं होऊन तर जातं. जेव्हा खरंच डॉक्टरांनी जर सांगितलं की गॉल ब्लॅडर काढायला पाहिजे, तर तो काढून टाकायला पाहिजे, कारण त्याच्यामुळे पुढचे हे एवढे मोठे मोठे कॉम्प्लिकेशन्स आपण वाचवू शकतोय, प्राणघातकच आहेत त्याच्यामुळे ते नक्कीच करायला पाहिजे. तर आता ह्याचा आपण गॉल ब्लॅडर का काढायला पाहिजे असं म्हटलं तर आपण कसं चूज करतो की कुठला किती इमर्जन्सी आहे, म्हणजे कुठल्याला सर्जरीची करायलाच पाहिजे आणि कुठल्या गॉल ब्लॅडर स्टोनला नाही करायला पाहिजे. ओके, तर गॉल ब्लॅडर स्टोन समजा आपल्याला एक रुटीन सोनोग्राफी स्कॅन्समध्ये जर आढळला की पेशंट एक रुटीन चेकअपसाठी जातो आहे, सोनोग्राफीमध्ये गॉल ब्लॅडर स्टोन आढळला, पण पेशंटला त्या संदर्भात कुठलाही पेन नाही आहे, कुठल्याही प्रकारचे कंप्लेंट्स नाही आहे, मागे कधी पेन होऊन गेला नाही आहे, कळ मारली नाही आहे, जॉन्डिस झाला नाही आहे, फीवर आला नाही आहे, याला आपण असिम्प्टोमॅटिक गॉलस्टोन्स असतात. तर असिम्प्टोमॅटिक गॉलस्टोन्सला ऑपरेशनची गरज पडत नाही. त्याला आपण सहज ऑब्झर्व करू शकतो विथ एव्हरी 3 or 6 मंथली स्कॅन्स, किंवा त्याला मेडिकल थेरपी देऊ शकतो. जे आपले औषधं असतात ज्याला UDCA म्हणतात, ज्याला बाईल सॉल्ट सप्लिमेंट्स आपण म्हणतो, ते बाईल सॉल्ट सप्लिमेंट्स घेऊन ते एखाद्या वेळी विरघळण्याचा आपण प्रयत्न करू शकतो. द रेट्स ऑफ डिझोल्युशन आर सिग्निफिकंटली लेस, म्हणजे पित्ताशय विरघळण्याचे चान्सेस त्याचे भरपूर कमी असतात. लिटरेचरमध्ये 15 ते 30% असतात विथ मेडिसिन्स अँड ऑल लाईफस्टाईल चेंजेस. पण ते पुन्हा होण्याचे चान्सेस पुन्हा असतात, कारण आपण जे बाईल सॉल्ट्स जे मेडिसिन्स असतो त्या मेडिसिनने गॉल ब्लॅडर होण्याचा एकच पैलू सॉल्व्ह करतो, तो की इम्बॅलन्स बिटवीन द कोलेस्ट्रॉल अँड द बाईल सॉल्ट्स. हा एकच पैलू आपण सोडवतो. गॉल ब्लॅडर फंक्शन कमी होणे हा पैलू आपण याच्यामध्ये सोडवतच नाही, कारण जगाच्या पाठीवर गॉल ब्लॅडरवर काम करणारे औषध, म्हणजे गॉल ब्लॅडर फंक्शन वाढवणारे औषध बनलेलेच नाही, ते अजून तयारच झाले नाही आहे आणि कदाचित होणार पण नाही. इट्स अ व्हेरी कॉम्प्लिकेटेड प्रोसिजर, इंटरनल सिग्नलिंग. त्याच्यामुळे हा एक पैलू जर आपण हे केलं तर या एक पैलूमुळे एखादी स्टोनची साईज कमी होऊ शकते. काही केसेस सम पीपल हॅव सेड की गॉल ब्लॅडर डिझॉल्व्ह होऊ शकतात, पण ते डिझॉल्व्ह जरी झाली ते पुन्हा होण्याचे रेट्स जवळपास 50% आहे. त्याच्यामुळे असिम्प्टोमॅटिक जे गॉलस्टोन्स असतात त्याला आपण ऑब्झर्व करू शकतो किंवा मेडिकल थेरपी देऊ शकतो. एकदा का सिम्पटम्स आले, मी जे तुम्हाला सांगितलं, पेन, फॅट इंडायजेशन, जॉन्डिस, हे एकदा सुरू झाले की मग त्याच्यावर उपचार करणे महत्त्वाचे असतात. आता त्याच्यावर उपचार कधी करायचे हा पॉईंट महत्त्वाचा असतो. जेव्हा गॉल ब्लॅडर कोलिक होतो किंवा गॉल ब्लॅडरवर सूज निर्माण होतो, ज्याला आपण अक्यूट कोलेसिस्टायटिस म्हणतो, तर अक्यूट कोलेसिस्टायटिस हे ऑपरेशन करावं लागतं. आपण ते मेडिसिनने सुद्धा कंट्रोल करू शकतो, पण हे पुन्हा पुन्हा होणारा आजार आहे हा. एकदा सूज आली, एकदा का त्या स्टोनला एक्झिट करण्याचा मार्ग सापडला की ते स्टोन पुन्हा पुन्हा जाऊन तिथे अडकणार आहे, पुन्हा तिथे सूज निर्माण होणार आहे. तर दिस इज अ रिकरंट थिंग. हे पुन्हा पुन्हा होण्याची शक्यता असते. इट इज व्हेरी रेअरली की पेशंटला एकदा गॉल ब्लॅडरचे सिम्पटम आले नंतर परत कधी आले नाही असं जनरली होत नाही. त्याच्यामुळे त्या अटॅकचे एकतर 72 तासाच्या आत नाहीतर 1 महिन्याच्या नंतर ऑपरेशन करून ते पित्ताशय काढणं गरजेचं होतं. कारण सिम्प्टोमॅटिक गॉलस्टोन डिझीज, मी सांगितल्याप्रमाणे सिम्पटम तुमचा फक्त पेन जरी असला, त्या पेनचं बाहेरचं स्वरूप सिम्पल असेल, पण तो आतमध्ये कुठल्या लेवलला पेन करतो आहे, कुठल्या अवयवाला अडकून तो पेन करतो आहे, आणि त्याच्यामुळे होणारे घातक कॉम्प्लिकेशन्स हे आपल्याला बाहेरून दिसणं कठीण असतं. त्याच्यामुळे
वेळ कधी ऑपरेशन कधी करायचं सिम्पटम झाल्यावर पण सिम्पटम झाल्यावर कधी करायचं आयदर यू डू इट विदिन 3 days और यू डू इट आफ्टर 1 month पण इट देन सर्जरी बिकम्स अ प्रायोरिटी. आता आपण हे त्रास झाल्यानंतर किंवा सिम्पटम्स दिसल्यानंतरचे सर्जरीचं डिस्कशन केलं, पण आता सध्या आपल्याला माहिती आहे की खूप गॉलस्टोन झालेले आहेत आणि ऑलमोस्ट फुल झालं आहे गॉल ब्लॅडर. तर अशा वेळेस आपण प्रिकॉशन म्हणून तो काढू शकतो का, आपण रेकमेंड करतो का? आपण काही स्पेसिफिक कारणांमध्येच ते रिकमेंड करतो. पेशंटला जर सिम्पटम नसले रुटीन स्कॅनवर गॉलस्टोन्स डायग्नोज झाले ते मल्टिपल स्मॉल असो का सिंगल असो तर ते काढण्याचे स्पेसिफिक कारण आहे ज्या लोकांना त्रास नाही. फॉर एक्झाम्पल जे लोक इम्युनोसप्रेस्ड आहेत, जे लोक मी सांगितल्याप्रमाणे जे हाय रिस्क आणि वल्नरेबल इंडिव्हिज्युअल्स आहे, इम्युनोसप्रेशन ज्यांच्यामध्ये आहे, ज्यांच्यामध्ये आपण ॲडव्हान्स्ड एज आहे किंवा ॲडव्हान्स कोमॉर्बिडिटीज आहे, अशा केसेसमध्ये आपण त्रास नसताना पण ज्यावेळी डिटेक्ट झालं त्यावेळी आपण ऑपरेशनचा निर्णय घेऊ शकतो. कारण इनिशियल काही पिरियडमध्ये जेव्हा पित्ताशयाला जास्त सूज आलेली नसते त्यावेळी ऑपरेशन टेक्निकली करायला सोपं असतं, कॉम्प्लिकेटेड नसतं आणि सोपं जेव्हा असतं त्यावेळी पेशंटचा रिकव्हरी टाईम पण हे होतं. तर मला ऑपरेशन करायला किती सोपं पडत असेल तरी त्याचा इनडायरेक्ट बेनिफिट इज गोइंग टू बी पेशंट. का त्याला ॲनेस्थीसिया टाईम कमी लागणार आहे, त्याला भूल कमी लागणार आहे, त्याची रिकव्हरी फास्ट होणार आहे, त्याचे इंटरनल कॉम्प्लिकेशन्स कमी होतात, टाके लवकर भरतात, इंटरनल जे चेंजेस आहेत ते चेंजेस लवकर सुरळीत होतात, फंक्शन लवकर सुरळीत होतं. तर ह्या केसेसमध्ये या स्पेसिफिक काही कारणांमध्ये आपण प्रोफायलॅक्टिक कोलिसिस्टेक्टमी म्हणजे त्रास होण्याच्या आधी कोलिसिस्टेक्टमी करणं हे कधीही फायदेशीर असतं आणि कधी प्रायोरिटी ठेवावी. तर खूप महत्त्वाचा पॉईंट आहे की किडनी स्टोन आणि गॉल ब्लॅडर स्टोन, तर ह्याच्यात नेमका फरक काय असतो? कारण लोकांना स्टोन म्हणजे स्टोन वाटतात आणि दोन्ही सेम वाटतात. खूप मस्त क्वेश्चन आहे कारण याच्यामध्ये दोघं स्टोन्स आहे, दोघं स्टोनसारखे दिसतात पण त्या दोघं स्टोनचं स्वरूप त्यांचं कॉम्पोजिशन कम्प्लिटली वेगळं आहे, त्यामुळे त्यांची ट्रीटमेंट पण वेगळी होते. किडनी स्टोन्स ज्या प्रकारे पाण्यामध्ये किंवा लघवीमध्ये वेतून बाहेर निघू शकतात तसे गॉलस्टोन्स नाही निघू शकत. याला मी थोडं डिटेलमध्ये सांगू इच्छितो. तर याचे मुख्य मी तीन गोष्टींमध्ये त्याचा विभाग केलेला आहे. सगळ्यात आधी आपण ऑर्गन्सकडे बघूया. गॉल ब्लॅडर आणि किडनी या दोघांचे फंक्शन वेगवेगळे आहेत. किडनीचं फंक्शन काय आहे? युरिन तयार करणे आणि शरीरातलं जेवढं पाणी आहे ते बाहेर काढणे. त्याच्यामध्ये त्याचं फंक्शन आहे की आपण जेवढं पाणी पिणार तेवढं युरिन फ्लश आउट होते, तर पाणी बाहेर काढणं हे त्याचं मेन फंक्शन आहे. पित्ताशयाचं फंक्शन मी सांगितल्याप्रमाणे पित्ताशयाचं मेन फंक्शन आहे पित्त घट्ट करणे. ते पित्त घट्ट करण्याच्या याच्यामध्ये पाणी ते काढून टाकतं आणि फक्त महत्त्वाचे घटक त्याच्यामध्ये ठेवतं. त्याच्यामुळे दोघांचे एकदम उलटे फंक्शन्स आहेत. त्या दोघांचे फंक्शनमध्ये साम्य नाही आहे. किडनी पाण्याद्वारे गोष्टी बाहेर फेकतं आणि पित्ताशय पाणी शोषून याला घट्ट करतं. हा पहिला त्याच्यामध्ये मोठा फॅक्टर आहे टू अंडरस्टँड द डिफरन्स बिटवीन किडनी स्टोन्स अँड गॉल स्टोन्स. दुसरा महत्त्वाचा फॅक्टर आहे कॉम्पोजिशन. किडनीचे जे स्टोन्स आहेत, आता मेजरली सांगतो मी तुम्हाला, किडनीचे स्टोन्स मेनली कॅल्शियम, फॉस्फरस, ऑक्झॅलेट आणि अशा सगळ्या कंपाऊंड्सने बनलेले असतात जे वॉटर सॉल्युबल असतात. तुम्ही जेवढं पाणी प्याल तेवढं पाणी किडनी बाहेर फेकेल आणि त्या युरिनमधून हे गोष्टी कंपाऊंड सगळे वितळून बाहेर निघून जातील. तर किडनीचा स्टोन याच्यासाठी तो इझिली फ्लश आउट होऊ शकतो कारण त्याचे घटक मुळात वॉटर सॉल्युबल असतात, म्हणजे पाण्यामध्ये विरघळणारे असतात. गॉल ब्लॅडरचं तसं नाही. गॉल ब्लॅडरचं मी सांगितल्याप्रमाणे प्रमुख घटक म्हणजे कोलेस्ट्रॉल. कोलेस्ट्रॉल हा वॉटर सॉल्युबल नाही आहे, तो पाण्यामध्ये विरघळत नाही. त्याला विरघळीत अवस्था म्हणजे लिक्विड स्टेटमध्ये ठेवण्यासाठी जे बाईल सॉल्ट्स महत्त्वाचे असतात, तर तो बाईल सॉल्ट्स पुरेचे असतील तरच तो लिक्विड स्टेटमध्ये राहतो, नाही तर तो लिक्विड स्टेटमध्ये राहणार नाही कोलेस्ट्रॉल आणि त्याचे खडे होतील. गॉल ब्लॅडर स्टोन्स तेवढ्या इझिली फ्लश आउट होत नाही. हा एक प्रमुख डिफरन्स आपण जेव्हा लक्षात घेतो तेव्हा आपल्याला पुढची ट्रीटमेंट आणि पुढचे डिसिजन्स करायला खूप मदत होते, सोपं पडतं ते. आता ऑपरेशन की आता ठरलं आपलं सर्जरी करायचं, तर आपण ते कशा पद्धतीने करतो आणि कुठले कुठले प्रकार आहेत त्याचे? तर गॉल ब्लॅडर ट्रेडिशनली आपण 1990sच्या आधी ओपन सर्जरी करत होतो. म्हणजे एक फुटभर कट घ्यायचा पोटावरती उजव्या बाजूला आणि आपल्या हाताने ते गॉल ब्लॅडर बाहेर काढायचं. 1990s नंतर जे टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्समेंट आले आहे, ज्याच्यामध्ये लॅप्रोस्कोपी हा एक सगळ्यात महत्त्वाचा टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्समेंट आहे. त्याच्यामध्ये शरीरामध्ये 1 सेंटीमीटर किंवा अर्धा सेंटीमीटर एवढे कटमधून शस्त्र आतमध्ये जाऊन गॉल ब्लॅडर आपण तेच म्हणजे आतली ऑपरेशन बदलत नाही, आपण त्याच प्रकारे ऑपरेशनचे स्टेप्स तेच राहतात की आधी गॉल ब्लॅडरचा ब्लड सप्लाय कट करायचा, मग गॉल ब्लॅडरची डक्ट कट करायची, मग गॉल ब्लॅडर लिव्हरपासून वेगळं करायचं.
पण ते फुटभर कटपेक्षा सेंटीमीटरभर कटमध्ये करायला आता आपल्याकडे टेक्नॉलॉजी आलेली आहे, ज्याला आपण लॅप्रोस्कोपिक सर्जरी म्हणतो. ती लॅप्रोस्कोपिक सर्जरी आता गोल्ड स्टँडर्ड झाली. तर आजकाल इलेक्टिव्हली ओपन सर्जरी कोणीच करत नाही जगाच्या पाठीवर. लॅप्रोस्कोपिक सर्जरी ही गोल्ड स्टँडर्ड झालेली आहे. तर ह्या गोष्टीमुळे लॅप्रोस्कोपिक सर्जरीमुळे आता काय झालं आहे, कट छोटे झाले आहेत, पेशंटचा पेन कमी झालेला आहे, रिकव्हरी पिरियड कमी झालेला आहे. ओपन कोलेसिस्टेक्टमी म्हणजे ओपन सर्जरीमध्ये पेशंटला ते 7 ते 8 दिवस बेडरेस्ट करावा लागत होता. आज पेशंट 5व्या नाही तर 6व्या दिवशी गाडीमध्ये बसून कामाला जात असतो. आता हे झालं लॅप्रोस्कोपिक. आता रोबोटिकनी कसं करतो आपण हे? रोबोटिक शस्त्रक्रियांबद्दल लोकांना खूप गैरसमज आहे. लेमॅन पब्लिकला काय वाटतं, रोबोटिक शस्त्रक्रिया म्हणजे रोबोट पोटामधली शस्त्रक्रिया करतो. तर तसं नाही आहे. ते रोबोट असिस्टेड ऑपरेशन असतात विथ द सर्जन इज डुईंग. रोबोटिक सर्जरीची ब्युटी अशी आहे की रोबोटिक सर्जरीमध्ये पुढचा जो 1-2 सेंटीमीटरचा भाग आहे त्याच्यामध्ये टोटल 3 जॉईंट्स आहे. तर माझा हा हात जसा 180 डिग्री सगळ्या बाजूने फिरतो तसा ते 5 मिलीमीटरचं इन्स्ट्रुमेंट पोटामध्ये तेवढ्याच अँगलने फिरतं. तर तेवढी प्रिसिशन ची जी ऑपरेशन आहे ती मला रोबोटिक सर्जरीने जास्त व्यवस्थित करता येतात ॲज कम्पेअर्ड टू लॅप्रोस्कोपिक सर्जरी. कारण टिश्यूजची ओढाताण कमी होते, टिश्यू हँडलिंग कमी होते. रोबोटिक शस्त्रक्रियाची जी विजन असते ते लॅप्रोस्कोपीपेक्षा खूप सुपिरियर आहे. याचा अर्थ मला पोटामधला प्रत्येक तंतू, प्रत्येक फायबर, प्रत्येक छोटी ब्लड वेसल दिसते जी मी त्याला कापू शकतो, जाळू शकतो, कट करू शकतो, जी खूप जास्त सुपिरियर रिझल्ट्स देते ॲज कम्पेअर्ड टू लॅप्रोस्कोपिक सर्जरी. आता आपण सर्जरी केली, गॉल ब्लॅडर काढला, त्याच्यामुळे आता त्याचे फंक्शन्स कोण करेल हा प्रश्न येतो. तर ही रिकव्हरी कशी होते, त्याला त्यांनी काय पथ्य पाळायला पाहिजे आणि तो मिसिंग लिंक कशी आपण हे करतो? तर आपण रिकव्हरीमध्ये अशी अपेक्षा करू शकतो की मी सांगतो की ऑपरेशन जर सोपं असेल, अर्ली स्टेजेसमध्ये केलं, ऑपरेशन बिकम्स व्हेरी इझी, ॲनेस्थेशिया टाईम कमीत कमी असेल, तर आपण साधारण 4 तासानंतर पेशंटला पाणी, नारळ पाणी, ज्यूस ह्या गोष्टी आपण देऊ शकतो. एक ते पचलं की खाणं पिणं आपण हलक्या प्रमाणात चालू करू शकतो. सो पेशंट नेक्स्ट डे जेव्हा डिस्चार्ज होतो, ही इज ऑलरेडी इटिंग अँड ही इज ऑलरेडी ड्रिंकिंग वॉटर प्रॉपरली. तो फिरतो आहे, तो मोकळ्यापणे पेन फ्री फिरतो आहे. घरी गेल्यानंतर साधारण आम्ही सांगतो जोपर्यंत अँटीबायोटिक चालू आहे तोपर्यंत स्पायसी खाऊ नका. अँटीबायोटिकने ऑलरेडी थोडेसे पोटामध्ये बिघाड होता. ते आणखी ॲम्प्लिफाय न व्हावे म्हणून ब्लँड जेवण करायचं असतं पहिल्या आठवड्यासाठी. आठवडा ते 10 दिवसांसाठी ब्लँड, तिखट, तळलेलं, तेल, मीठ नसलेलं. त्याच्यानंतर जनरली प्रकार असे होतात की आपण 1 ते 1.25 महिना आपण तेलकट, तूपकट पदार्थ पूर्णपणे वर्ज्य असतात. जे फॅट डायजेशनसाठी महत्त्वाचं आहे ते कोलेस्ट्रॉल बनतं लिव्हरमध्ये आहे. तर मॅन्युफॅक्चरिंग युनिट इज द लिव्हर आणि सप्लाय युनिट इज द इंटेस्टाईन. मध्ये जो स्टोरेज आहे तर फक्त स्टोरेज आपण गॉलब्लॅडर सर्जरीमध्ये काढणार आहोत. तर गॉलब्लॅडर सर्जरीनंतर पथ्य अत्यंत महत्त्वाचे होतात. यू नीड टू हॅव स्मॉल अँड फ्रिक्वेंट मील्स. म्हणजे तुम्ही 1 आठवड्यानंतर जे जेवण करणार ते टोटल दिवसभराचं जेवण क्वांटिटी तेवढीच ठेवायची. बट यू नीड टू हॅव स्मॉल, म्हणजे दिवसातून 3 वेळा तुम्ही जेवत असाल तर तुम्ही 6 वेळा थोड्या प्रमाणात जेवायचं असतं. कारण त्याच्याने काय होतं, पित्ताशयाचा जो अनयुज्ड बाईल जे इंटेस्टाईनमध्ये उतरतं ते अनयुज्ड बाईल एकंदरीत इरिटेंटचं काम करतं आणि त्याच्याने आपल्या मोशनची फ्रिक्वेन्सी वाढते, डायरिया होण्याची शक्यता असते. पोस्ट कोलेसिस्टेक्टमी डायरिया म्हणतो आपण त्याला. तो डायरिया अवॉइड करायचा असेल तर दर 2-2 तासाने काही ना काही खात राहायचं, जेणेकरून जे पित्त अनयूज नाही जायला पाहिजे. मग ऑपरेशनच्या हिशोबाने जे लॅप्रोस्कोपिक सर्जरी करतो त्याच्या हिशोबाने जवळपास 1 ते 1.5 महिना आपण हेवी ॲक्टिव्हिटीज, कॉन्स्टिपेशन अवॉइड करणे, युरिनला स्ट्रेनिंग अवॉइड करणे, जिम, जॉगिंग ह्या सगळ्या गोष्टी अवॉइड केल्या तर पुढे जाऊन टाके भरायला त्रास कमी होतो आणि पुढे जाऊन हर्निया होण्याचे चान्सेस सिग्निफिकंटली कमी होतात. तर ह्या 3 गोष्टी महत्त्वाच्या आपण पाळल्या तर पुढे ऑपरेशननंतर यू नेवर मिस युअर गॉल ब्लॅडर एव्हर अगेन. तर हे कशामुळे होतात? म्हणजे आता आपण टेक्निकल बोललो की कसा स्टोन होतो, पण ॲक्च्युली आपलं काय चुकतं, की आपलं काही खाण्यात येतं किंवा आपलं काही पॅटर्न चुकतोय आपला ज्याच्यामुळे हे स्टोन होतात. तर ते नेमके तर कशामुळे? मी तुम्हाला समजवलं की मेकॅनिझम्स होते गॉलस्टोन फॉर्मेशनचे. एक तर कोलेस्ट्रॉल बाईल सँडचं इम्बॅलन्स, कोलेस्ट्रॉल प्रेसिपिट होणं हा एक फॅक्टर आहे. गॉल ब्लॅडर कमी फंक्शन करणं आणि त्याच्यामध्ये पित्त साठणं हा दुसरा फॅक्टर आहे. आता हे काय होतात त्याच्याबद्दल आपण म्हणजे ते रिस्क फॅक्टर ज्या लोकांमध्ये गॉलस्टोनचे रिस्क फॅक्टर असतात. तर एक मेडिकल लिटरेचर निमॉनिक आहे 4 F'चं, फॅटी, फर्टाईल, फिमेल ऑफ 40 असं आपण म्हणतो. तर याचा अर्थ घ्यायला ब्रेकडाऊन करू. फॅटी म्हणजे जे लोकांचं फॅट खाणं एक्सेसिव्ह आहे, ज्या लोकांना
ओबेसिटी आहे म्हणजे लठ्ठपणा ज्यांच्यामध्ये जास्त आहे, आणि आयरॉनिकली ज्या लोकांना लठ्ठपणा त्यांच्यामध्ये पण गॉलस्टोन्स होतात, आणि जे रॅपिड वेट लॉस करतात, ज्यांचं खूप रॅपिड वेट लॉस बिकॉज ऑफ मेडिकेशन्स और सर्जरी होते, त्यांच्यामध्ये पण बिकॉज कोलेस्ट्रॉल इज एक्सक्रीटेड इन ॲन एक्सेसिव्ह अमाऊंट ऑफ द बॉडी. कोलेस्ट्रॉल सिक्रिशनचं मी सांगितल्याप्रमाणे एकच पर्याय आहे लिव्हरमधून पित्ताशयातून बाहेर पडणं. तर ते जेव्हा खूप जास्त प्रमाणात बाहेर पडतं तेव्हा पण गॉलस्टोन्स होतात. तर याचा अर्थ ह्या दोन गोष्टी फॅटी म्हणजे गेटिंग फॅटी अँड गेटिंग लेस फॅटी व्हेरी रॅपिडली, दॅट इज वन फॅक्टर. सेकंड इज फर्टाईल फिमेल. याचा अर्थ फिमेल्समध्ये जनरली मेल्सपेक्षा जास्त गॉल ब्लॅडर स्टोन्स सापडले जातात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे फर्टाईल म्हणजे रिप्रोडक्टिव्ह एज ग्रुप. याचा स्पेसिफिकली का, कारण रिप्रोडक्टिव्ह एज ग्रुपच्या फिमेल्समध्ये इस्ट्रोजन प्रोजेस्ट्रॉन हॉर्मोन जास्त असतात, म्हणजे फिमेल हॉर्मोन्स असतात. त्याचं स्पेसिफिक रिझन कसं, इस्ट्रोजनने कोलेस्ट्रॉल सिक्रिशन वाढतं. तर पित्ताशयामध्ये एक्सेसिव्ह कोलेस्ट्रॉल सिक्रीट होतं बिकॉज ऑफ इस्ट्रोजन. आणि जो प्रोजेस्ट्रॉन हॉर्मोन आहे तो पित्ताशयातला शिथिलता आणतो, म्हणजे पित्ताशयाला ज्या प्रकारे कॉन्ट्रॅक्ट केलं पाहिजे त्या प्रकारे ते कॉन्ट्रॅक्ट होत नाही. मग पुन्हा ती सायकल सुरू होते की पित्त साठतं, त्याचे रेती आणि मग स्टोन्स निर्माण होतं. त्याच्यामुळे ते फर्टाईल. तर फिमेल फर्टाईल म्हणजे रिप्रोडक्टिव्ह एज ग्रुपच्या फिमेल्स हा एक दुसरा रिस्क फॅक्टर आहे. आणि 40 म्हणजे मिडल एज, हा एक रिस्क फॅक्टर आहे. याच्या व्यतिरिक्त जे लोक डायबिटिक असतात त्यांच्यामध्ये मेटाबॉलिझम बिघडलेलं असतं, इन्सुलिन रेजिस्टन्स आलेलं असतं, एक्सेसिव्ह फॅट झालं असतं, त्यांच्यामध्ये रिस्क फॅक्टर जास्त असतात. ज्यांची एकंदर एक सिडेंटरी लाईफस्टाईल आहे, म्हणजे बसून काम करण्याची, ज्यांच्या आयुष्यात एक्सरसाइजची जास्त जागा नाही आहे, जे एक्सरसाइज जास्त करत नाही, अशा लोकांमध्ये रिस्क फॅक्टर वाढतात गॉलस्टोन्स होण्याचे. कारण एकंदरीत शरीराची फंक्शनिंग कमी होते, गॉल ब्लॅडरची मोटिलिटी पण कमी होते सेडेंटरी लाईफस्टाईलमुळे. तर हे सगळे रिस्क फॅक्टर्स असतात गॉलस्टोन होण्याचे. यापैकी सगळ्यात रिव्हर्सेबल आणि ज्या गोष्टीमध्ये आपण चेंजेस करू शकतो ही एक्सरसाइज आणि डाएट. ह्या दोन गोष्टींमध्ये आपण लक्ष ठेवलं की हे रिस्क फॅक्टर्स आपण सडनली आणि खूप इझिली एलिमिनेट करू शकतो. तर आता जसं तुम्ही सांगितलं मेजर कारणं, तर आता थोडे मिथ्स आहेत की खूप जास्त एक्सेस प्रोटीन खाल्लं की गॉल ब्लॅडर स्टोन होतात, किंवा ज्यांचं हिमोग्लोबिन खूप वर्षानुवर्ष कमी आहे त्यांचं पण गॉल ब्लॅडर. तर हे दोन मिथ खरे आहेत की खोटे आहेत? प्रोटीन खाण्याने गॉल ब्लॅडर वाढतं हे मिथ आहे, कारण प्रोटीन खाल्ल्याने बेसिकली मसल बिल्डअप होतो. वॉट इज असोसिएटेड विथ एक्सेसिव्ह प्रोटीन अँड मसल गेन इज वेट लॉस और फॅट लॉस. तो फॅट लॉस जर रॅपिड असेल, अनकंट्रोल्ड असेल आणि व्यवस्थित आपण तो फॅट लॉस करताना जर फायबर घेतले नाही, ॲडिक्वेट प्रिकॉशन्स घेतले नाही, किंवा अब्यूज सम ऑफ द मेडिकेशन्स एक्सेसिव्हली, तर अशावेळी कोलेस्ट्रॉल स्टोन होऊ शकतात. पण त्याचं प्रोटीन डाएटशी डायरेक्ट संदर्भ डायरेक्ट हे नाही आहे त्यांचा. तर हे दुसऱ्या प्रकारचे कोलेस्ट्रॉल स्टोन सोडून गॉलब्लॅडरमध्ये दुसऱ्या प्रकारचे जे स्टोन्स होतात, ज्याला हिमोलायटिक डिसऑर्डर्स म्हणतो, म्हणजे ज्या गोष्टींमुळे रेड ब्लड सेल्स आपल्या आणि हिमोग्लोबिन ब्रेकडाऊन होतं, त्या ब्रेकडाऊनमुळे पिगमेंट स्टोन्स तयार होतात पित्ताशयामध्ये. ते पिगमेंट स्टोन्स येस दे आर अ रिस्क फॅक्टर फॉर गॉलस्टोन फॉर्मेशन. त्यांची कॉम्पोजिशन थोडी कोलेस्ट्रॉल स्टोन्सपेक्षा वेगळी असते, पण त्यांची सिम्प्टोमॅटॉलॉजी, सायन्स आणि ट्रीटमेंट बाकी गॉलब्लॅडर स्टोनसारखीच असते. तर धिस इज अ फॅक्ट की ज्या लोकांमध्ये हिमोग्लोबिन काही कारणांमुळे कमी होतं आहे, स्पेसिफिकली ब्रेकडाऊन ऑफ हिमोग्लोबिन, ज्यांच्यामध्ये हिमोग्लोबिनोपॅथीज किंवा हिमोलायटिक डिसऑर्डर्स आहे, त्यांच्यामध्ये रिस्क फॅक्टर गॉलस्टोन्सची वाढते. गॉल ब्लॅडर स्टोनमुळे पॅनक्रियाटायटिस होऊ शकतो, तो इतका सिरियस आजार का असतो? पॅनक्रियासचं मुख्य फंक्शन काय आहे, जे डायजेस्टिव्ह एन्झाईम्स तयार आपण जे खातो, ज्या गोष्टी खातो त्याला ब्रेकडाऊन करणं आणि डायजेस्ट करणं, म्हणजे त्याला तोडणं बेसिकली, त्याचे एन्झाईम्स पॅनक्रियास तयार करतो. तर पॅनक्रियासमध्ये जेव्हा ते एन्झाईम्स तयार होतात तेव्हा ते मुळात पॅनक्रियासलाच पचवत नाही, पॅनक्रियासला डायजेस्ट करून डिस्ट्रॉय नाही करत. का? कारण त्याच्यामध्ये काही स्पेसिफिक डिफेन्स मेकॅनिझम्स इन प्लेस असतात, जेणेकरून तेच पाचक रस स्वतः पॅनक्रियासला डिस्ट्रॉय करत नाही नॉर्मली. जेव्हा तो बाईल स्टोन, जेव्हा तो गॉलस्टोन जेव्हा बाईल डक्टच्या खाली उतरून पॅनक्रियाटिक डक्ट आणि बाईल डक्टच्या ओपनिंगला अडकतो, तेव्हा पॅनक्रियाटिक डक्टला पण अडथळा येतो. त्या अडथळ्यामुळे पॅनक्रियाटिक ज्युसेस जे इंटेस्टाईनमध्ये सिक्रीट होऊन जे जेवण पचवायला पाहिजे त्याचा रस्ता ब्लॉक झाला की ते स्वतः पॅनक्रियासवर पलटतात. दे स्टार्ट डायजेस्टिंग द पॅनक्रियास टिश्यू इटसेल्फ, म्हणजे पॅनक्रियास स्वतःला डिस्ट्रॉय करत जातो. त्याच्यामुळे एक स्पेसिफिक इन्फ्लेमेटरी स्टेट तयार होते. ती इन्फ्लेमेटरी स्टेट इन नो वेज प्रेडिक्टेबल असते, कारण ती इन्फ्लेमेटरी स्टेट आधी पॅनक्रियाटायटिसमध्ये फक्त पॅनक्रियासशी कडे लिमिटेड असते. देन इट स्पिल्स ओव्हर इन द बॉडी अँड इट
पूर्ण बॉडीमध्ये सिस्टमिक इन्फ्लेमेटरी रिस्पॉन्स सिंड्रोम, ज्याला SIRS म्हणतो, त्याच्यामध्ये त्याचं रूपांतर होतं की त्याचा इव्हेंच्युअली प्रत्येक ऑर्गन डॅमेज होण्याची शक्यता असते. कारण त्या डायजेस्टिव्ह एन्झाईम्स एकदा ब्लड स्ट्रीममध्ये स्पिलओव्हर झाले, एकदा रक्तात स्पिलओव्हर झाले की देन दे आर गोइंग टू ॲक्ट ऑन ऑल ऑर्गन्स. तर पॅनक्रियाटिसमुळे होणारा जो ऑर्गन डॅमेज हा फक्त पॅनक्रियासकडे लिमिटेड नसतो, तो लिव्हर, हार्ट, लंग्स, किडनीज प्रत्येक गोष्टीला इव्हेंच्युअली एफेक्ट करतो. आता आपण चर्चा करतोय हे गॉल ब्लॅडरशी रिलेटेड. असाच अजून एक प्रकार आहे की हर्निया, की हे असतात छोटे छोटे आणि हे खूप माहिती नसतात की हे पोटाचाच भाग आहेत ह्या गोष्टी, पण ते त्रास भरपूर देत असतात. तर तशा हर्नियाचे आपण कुठल्या सर्जरीज करतो आणि त्याची कारणं काय नाही? हर्निया बेसिकली काय आहे, हर्निया एक स्ट्रक्चरल डिफेक्ट आहे. आपल्या पोटामध्ये जे मसल्स आहेत त्या मसल्समध्ये तर मल्टिपल नॅचरल एरियाज ऑफ वीकनेस, जसं काही बिंबीचा एरिया ज्याला अंबिलिकस आपण म्हणतो, जिथे बाळामध्ये आईला कनेक्ट होणारे ब्लड वेसल्स असतात, तो एक नॅचरल डेफिशियंट स्टेट आहे की तिथे मसल्स नसतात. तिथे पुढे जाऊन ॲज द एज ग्रुप ॲडव्हान्सेस तिथे हर्निया होण्याची शक्यता असते. तो बेसिकली इट्स अ डिफेक्ट इन द मसल. किंवा माणसांमध्ये ग्रॉइन रिजन जे असतात त्या ग्रॉइन रिजनमध्ये पण ब्लड वेसल्स असतात, त्याच्यामुळे त्या मस्क्युलेचरमध्ये एक डिफेक्ट तयार असतो. तो डिफेक्ट पोटाला जास्त ओबेसिटी होणे, जास्त स्थूलता येणे, पोटावर जास्त जोर लावणे, संडास लघवीला जोर लावणे, वजन उचलणे, ह्या सगळ्या कारणांमुळे ते जे डिफेक्ट्स असतात जे इनिशियली छोटे असतात ते मोठे होतात. त्याच्यातून पोटातले जे अवयव किंवा इंटेस्टाईन्स किंवा चरबी आहे ती बाहेर पॉपआउट करते. याला आपण हर्निया म्हणतो. इट बिकम्स अ स्ट्रक्चरल डिफेक्ट. हा एक फंक्शनल डिफेक्ट नाही, तर कुठल्याही औषधांनी तो बरा होत नाही. त्याला फक्त आणि फक्त सर्जरी हाच एक ट्रीटमेंट राहते जेव्हा पण ते सिम्प्टोमॅटिक होतात तेव्हा. आणि ते सर्जरी करण्याचे आजकाल लॅप्रोस्कोपी आणि रोबोटिक हे 2 पर्याय आलेले आहेत. की लॅप्रोस्कोपीमध्ये आपण 3 किंवा 4 छोट्या छोट्या होल्समधून इन्स्ट्रुमेंट्स आतमध्ये जातात आणि त्याच्यामध्ये मोठीची मोठी आपण जाळी, विच इज अ इंटिग्रल पार्ट ऑफ मेश सर्जरी नावडेज, ती जाळी आपण छोट्या टाक्यांमधून 15 सेंटीमीटर म्हणा, 20 सेंटीमीटर म्हणा, एवढ्या मोठ्या जाळ्या आपण टाकू शकतो टू क्युअर द हर्निया. जेणेकरून हर्निया रिकरन्सेस कमी होतात आणि पेशंटला टाक्यांचा त्रास पण कमी होतो. तर याच्यामध्ये अंबिलिकल हर्निया म्हणा, इंग्वायनल हर्निया म्हणजे ग्रॉइन हर्नियाज म्हणा, का तुम्ही वेंट्रल इन्सेशनल म्हणजे ऑपरेशन नंतर होणारे हर्नियाज म्हणा, या सगळ्या हर्नियाजमध्ये लॅप्रोस्कोपी आणि रोबोटिक सर्जरी हा एक उत्तम प्रकार आहे त्या हर्नियाजला ट्रीट करण्याचा, आणि ते सगळं शक्य आहे आजकालच्या ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीमध्ये. तर पण तुम्ही जसं सांगितलं की आता हर्नियाची सर्जरी आपण लॅप्रोस्कोपिकनी करू शकतो, पण कधी असं वाटतं की ह्याची सर्जरी नाहीच केली तर काय होईल, तर ती कितपत करणं गरजेचं असतं? तर हर्निया कसं, हर्निया जोपर्यंत त्याची साईज छोटी असते तोपर्यंत त्याला ऑपरेट नाही केलं तरी चालतं. पण इव्हेंच्युअली काय होतं, जशी जशी हर्नियाची साईज वाढते, हर्नियाचं बल्ज वाढतो, त्याचा अर्थ काय होतो, पोटामधले जे इंटेस्टाईन्स आणि चरबी आहे ते त्या हर्निया डिफेक्टमधून जाऊन त्या सॅकमध्ये जायला सुरू होते. इव्हेंच्युअली आपण जर जास्त दुर्लक्ष केलं, सिम्पटम्स असताना म्हणजे पेन असताना पण ऑपरेट करून नाही घेतलं आणि आपण फक्त वाट बघितली, इव्हेंच्युअली काय होणार आहे, ते इंटेस्टाईनचा पार्ट किंवा तो चरबीचा पार्ट त्या हर्नियामध्ये जाऊन तो अडकणार आहे. तो बल्ज नंतर परत कमी होत नाही आणि तो अडकल्यामुळे त्या इंटेस्टाईनचा ब्लड सप्लाय होऊन तिथे गँग्रीन होण्याची शक्यता असते. याच्यामुळे हर्निया आपण लवकरात लवकर ऑपरेट केलेला कधीही चांगला असतो, कारण त्याचे कॉम्प्लिकेशन पुन्हा डिफिकल्ट असतात ट्रीट करणे. कारण एकदा अडकलेला हर्निया किंवा गँग्रीन झालेल्या हर्नियाला लॅप्रोस्कोपिक ऑपरेशन शक्य नसतं, त्याला पूर्ण ओपन ऑपरेशनच करावं लागतं, ज्याचे पुन्हा पेन त्रास हे खूप जास्त असतात. तर आता आपण सर्जरीबद्दल बोललो हर्नियाच्या, तर त्याचे पथ्य काय असतात आणि रिकव्हरी कशी असते? आता हर्निया मी सांगितल्याप्रमाणे एक स्ट्रक्चरल डिफेक्ट असल्यामुळे आपण तो स्ट्रक्चरल डिफेक्ट जेव्हा मेशने बुजवतो तर आपला प्रायमरी पथ्य सगळ्या एकाच गोलकडे असतात की ती जाळी हल्ली नाही पाहिजे. त्यासाठी महत्त्वाचं म्हणजे आपण अप टू एनिवेअर बिटवीन 1.5 to 3 months आपण वजन उचलणं आपल्याला वर्ज्य असतं. एका प्रकारे वेट लिफ्टिंग करायची नाही, लाईट एक्सरसाइज करता येते पण वेट लिफ्टिंग अलाउड नाही आहे. संडास लघवीला जोर करणं अलाउड नाही आहे. कुठल्याही प्रकारे आपण जे जिम ॲक्टिव्हिटीज करतो, जिममध्ये म्हणा किंवा हेवी ॲक्टिव्हिटीज करतो, त्या सगळ्या गोष्टींना आपल्याला पथ्य येतात.
खाण्यापिण्यामध्ये काय विशेष पथ्य येत नाही, फक्त कॉन्स्टिपेटिंग फूड्स जे असतात ते जसं काही मैदा, एक्सेसिव्ह कॉफी ह्या गोष्टी आपण अवॉइड करायच्या असतात. रेड मीट आपण अवॉइड करायचं असतं. हे खाण्यापिण्याचे पथ्य हरण्याशी रिलेटेड. पण त्याचे मेजर फॅक्टर म्हणजे लिफ्टिंग वेट्स, स्ट्रेनिंग अवॉइड करायची असते. हे जवळपास 1.5 to 3 मंथ्सपर्यंत करायची असते. त्याच्यानंतर ग्रॅज्युअली आपण वाढत पुढच्या 1 महिन्यामध्ये वी कॅन गेट बॅक टू अ नॉर्मल प्रिव्हियस फिजिकल ॲक्टिव्हिटी. खरं. आता जसं आपण चर्चा केली गॉल ब्लॅडर आणि हर्नियाशी रिलेटेड, जरी वाटत असले की हे काही अननेसेसरी गोष्टी आपल्या बॉडीमधल्या, पण त्या काढण्या आवश्यक असतात आणि त्या जर वेळेवर नाही काढल्या तर त्याचे कॉम्प्लिकेशन्स हे मोठ्या प्रमाणात होऊ शकतात, जीव घेणे पण होऊ शकतात आणि तुम्हाला त्याच्यामुळे लाईफस्टाईल तुमची डिस्टर्ब नक्कीच होऊ शकते. तर ते किती महत्त्वाचे आहेत करणे आणि कुठल्या पद्धतीने करायला पाहिजे, त्याच्यानंतरची रिकव्हरी कशी करायला पाहिजे आणि ते नेमकं कशामुळे होतात हे प्रॉब्लेम, हे आपण आत्ता सविस्तर डिस्कस केलं. सर तुमचे खूप खूप धन्यवाद की तुम्ही खूप साध्या सोप्या शब्दात आम्हाला एवढे कॉम्प्लिकेटेड गोष्टी समजून सांगितले. थँक्यू सो मच. धन्यवाद. हॅपी टू बी हिअर. थँक्यू.